नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तुमच्या इकडे पावसाळा सुरू झाला आहे की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. पाऊस येतोय की नाही तेही सांगा. तर आज आपण सेम पावसाळा स्पेशल अशी टिप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जबरदस्त पावसाळ्यामध्ये ना आपण कपडे सुकायला घातले ना तरीसुद्धा जे आहे सुकत नाही आणि असा कुंबट किंवा असा आंबट वास त्यामधनं येतो. मग अशा वेळेस तुम्ही ही जी रवा गाळायची चाळणी असते ना तिचा वापर नक्की करू शकता. जुनी पुराणी रवा गाळायची चाळणी असेल ना तर हिचा वापर करा किंवा मग ती होल असलेली बास्केट असते बघा छोटी, तिचाही तुम्ही वापर केला तर चालू शकतो, काहीच हरकत नाही. आता माझ्याकडेच ही रवा गाळणी आहे, ती जुनी पुराणी झाली. म्हटलं चला आपण ना तिचाच एक हॅक बनवूयात. आणि जर तुमच्याकडे ही नसेलच तर 10 ते 20 रुपयाला आरामात मिळते. लहान मोठी तुम्हाला जेवढी हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. काय होतं पावसाळ्यामध्ये आपल्याला आता रोज जेवढे कपडे पडतात तेवढे पडतातच आणि धुवाच लागतात ना, काय करणार. पण बऱ्याचदा कपडे आपण वाळत घालतो तर कधी-कधी जे आहे कपडे जे आहे खूप पाऊस असल्या कारणाने सुकत नाहीत आणि मग अशा वेळेस त्या कपड्यांचा कुंबट आंबट वास येतो म्हणजे येतोच. मग जर आपण दुसऱ्या दिवशी ते कपडे घातले तर अगदी त्यावरती परफ्यूमसुद्धा मारलं ना तरीसुद्धा त्यामधनं वास काही जात नाही. मग अशा वेळेस जर तुमच्या घरी लहान मुलं असतील आणि आपले छोटे सॉक्स असतील, रुमाल असतील, हे व्यवस्थितरित्या सुकण्यासाठी एक जबरदस्त टूल आपण बनवतोय. तर तेच आता बघणार आहोत. मी काय केलं याच्या चाळणीला ना अगदी होल पाडून घेतलेत. वरच्या बाजूने एक एक छिद्र सोडून होल पाडून घ्यायचे आणि खालच्या बाजूने 2 किंवा 4 तुमच्या हिशोबाने तुम्ही होल पाडू शकता. 2 याचंच बनवायचं असेल वरून आपल्याला होल्डर तर 2 किंवा 4 याचं बनवायचं असेल तर 4, हे तुमच्या हिशोबाने आहे. इकडे मी 4 अशा पद्धतीने कोणतंही जे आहे गरम करून घ्यायचं आणि त्याने हे होल पाडून घ्यायचे. अगदी आरामात पडल्या जातात. हे बघू शकता तुम्ही. आता आपली जी चाळणी आहे ती रेडी झालेली आहे आपलं टूल बनवण्यासाठी. होल कमी जास्त तुमच्याने होऊ शकतं. आता हे बनवण्यासाठी अजून काय काय लागणार चला तेही मी तुमच्यासोबत शेअर करते. आता आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीची बघा एक दोरी मिळते. याच्यापेक्षाही लहान सुद्धा दोरी मिळते बरं का. ही मी लहानपेक्षा अगदी थोडीशी मोठी असणारी ती घेतली किंवा तुमच्याकडे दोरी नसेल तर असा जाडा जो दोरा असतो ना तो घेऊ शकता. पण मी तुम्हाला एवढं सांगेल की आपण एकदा हे टूल बनवलं ना तर बघायचं काम नाही. त्यासाठी ना तुम्ही यापेक्षा बारीक किंवा ह्या साईजची दोरी घेऊ शकता. तुमचं होल किती मोठं छोटं त्यानुसार किंवा तुमची चाळणी किती मोठी छोटी असणार त्यानुसार तुम्हाला इकडे दोरी किंवा दोरा वापरायचा आहे. आता तुम्ही इकडे बघू शकता आपण ही जी काही दोरी करतोय ही आपल्याला ह्या होलमधून घालायची आहे. त्यामुळे जर तुम्हाला होल कमी पडलं असेल तर काय करायचं, पुन्हा ज्या याने आपण होल पाडले आहेत ते गरम करायचं आणि त्याने पुन्हा तुम्ही हे अशाच पद्धतीने त्याला होल पाडून घ्यायचे आहेत. तुम्ही कशाने एखादा छोटासा बारीकसा तार वगैरे त्याने सुद्धा होल पाडू शकता. मेणबत्ती लावायची, मेणबत्तीवर तो तार गरम करायचा आणि मग याची अशा पद्धतीने होल पाडायचे आणि ही जी काही आपण दोरी घेतली आहे ती या पद्धतीने आपल्याला यामधून घालायची. आता मी एक तुम्हाला दाखवते. बघा एका होलमधून आपण ही टाकली आहे. आता तुम्हाला हे कितपत लंब ठेवायचं हे अगदी तुमच्यावरती आहे. तुम्ही आखूड किंवा लंब ठेवू शकता किंवा काही असे थोडेसे छोटे ठेवायचे किंवा काही लांबीला जास्त ठेवायचे, या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये जे आहे आपला चिमटा घालायचा, जो कपडे आपण सुकवण्यासाठी चिमटा वापरतो तो. आता इकडे दोरी घेतली आहे त्यामुळे त्याला आपण डायरेक्टली सीलपॅकच करून टाकूयात. काय करायचं, मेणबत्तीला अशा पद्धतीने दोन्हीही टोक आपल्या मेणबत्तीवरती पकडायचे. ती जळायला लागले की असं एकमेकाला चिपकून घ्यायचे आणि थोडंसं अगदी थंड होऊ द्यायचं आणि नंतर आपल्या हाताने त्याला व्यवस्थितरित्या दाबून घ्यायचं. तुम्ही बघणार अगदी व्यवस्थितरित्या हे सीलपॅक होऊन जातं. एकदम आरामशीर करा, नाहीतर चटका बसायचा. आता तुम्ही बघणार यामध्ये ना चिमटा निघेल ना, तुम्ही यावरती कितीही जड किंवा एकदम ओलसर असलेला कपडा जरी लटकवला तरीही हे पडणार नाही. म्हणजेच काय, परमनंट आपलं एक टूल आपण बनवतोय. जबरदस्त टूल बनवतं. आता सेम पद्धतीने आपण जिथे जिथे होल पडवलेत वरच्या बाजूने बरं का, खालच्या बाजूने आपल्याला हे टाकायचं नाही किंवा खालच्या बाजूने आपल्याला चिमटा अजून टाकायचा नाही. 4 होल जे आपण केले त्याच्यासाठी आपण वेगळं हे बनवणार आहोत. ते आपल्याला होल्डर मीन्स टांगण्यासाठी आपण त्याचं एक बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता मी सेम पद्धतीने करते. आता जर मी तुम्हाला दाखवलं की पांढरा दोरा तुम्हाला घ्यायचा, जर तो पांढरा दोरा तुम्ही घेतला असेल तर त्या पांढऱ्या दोऱ्यावरती जे आहे एकदम तुम्हाला 2 ते 3 लेअर घ्यायच्यात. म्हणजे काय होईल, जर एखादं जास्तच कपडे असेल आणि ते तुम्ही टांगले असेल, जर जड झालं असेल तर ते तुटणार नाही. बऱ्याच वेळेस जर तुम्ही एकेरी घेतलं तर मग दोरा हा तुटू शकतो. तुम्ही त्या पद्धतीने घ्या. मी तुम्हाला एवढंच सजेस्ट करेन, तुम्ही जर बारीक दोरी घेतली ना तर अतिउत्तम. एकदाच आपलं जबरदस्त टूल इकडे तयार होतं. सेम पद्धतीने मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते. बघा कशा पद्धतीने सीलपॅक करायचं किंवा मग तुम्ही हे करत असताना हे तुम्ही करू शकता आणि बाकीचं करत असताना मुलांना इथे नक्की
नक्की इन्क्लूड करू शकता. जसं की या दोऱ्यांमध्ये चिमटे घालणे किंवा त्यांच्यासमोर हे थोडंफार करणे. हे मेणबत्तीचं त्यांच्यासमोर करू नका, ते उगाच दुसरे उद्योग करतील. जर दोरा घेतला असेल तर त्याला गाठ बांधणे, ह्या दोऱ्यामधून किंवा छिद्रामधून जे आहे त्यामध्ये दोरी घालणे किंवा दोरा घालणे, ह्या गोष्टी तुम्ही मुलांसमवेत करू शकता. त्याला इन्क्लूड करू शकता. त्यांनाही चांगलं वाटेल, त्यांच्यासोबतही टाईम स्पेंड होईल आणि तुमचं टूलसुद्धा तयार होईल. सो तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला हे पूर्ण असं पॅक करून घ्यायचं. एकदम जबरदस्त पॅक होऊन जातं. नंतर हे सुकायला लागतं. हा जो आपण काही जॉईंट दिलेला आहे तो एकदा आपण जॉईंट दिल्यानंतर बिलकुल निघत नाही. सो या पद्धतीने मी एवढी लेंथ याची ठेवलेली आहे. आता सगळे जेवढे आहेत ना याला होल पाडले तेवढे मी आधी पूर्ण दोरी कापून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये एक एक करून आपल्याला टाकायचं आहे. जर तुम्हाला असेच नवनवीन टूल बघायचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तुमच्यासोबत हे असे व्हिडिओ शेअर करायला प्रचंड आवडतील आणि आपल्या चॅनलला भरपूर असा प्रतिसाद द्या. व्हिडिओ थोडाही आवडला असेल लाईक करा, शेअर करा, तुमच्या सगळ्या फॅमिली फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ तर शेअर केलाच गेला पाहिजे. सो तुम्ही इकडे बघू शकता आपला टूल रेडी झाल्याचे. वरती आपण 4 होल पाडले होते, त्या 2 होलमध्ये मी अशा पद्धतीने दोरी घातली आहे. तिला सुद्धा सील पॅक करून घेतला आहे. तिला सुद्धा मेणबत्तीचे आणि व्यवस्थितरित्या मी दोन्ही टोकं जाळून अशा पद्धतीने पॅक करून घेतले. ना मला एक्स्ट्रा होल्डर बनवायची गरज ना काही. तुम्ही आता दोऱ्याचा सुद्धा वापर करू शकता. सो दोरी वापरल्या कारणाने मी फक्त 2 याचा वापर केलेला आहे. तुम्ही जर स्टेबिलिटी हवी असेल तर 4 ही टोकाचा वापर करू शकता. म्हणजे जे 4 वरती आपण छिद्र पाडलेत ना त्याचा वापर करू शकता. चला आता आपलं टूल रेडी झालं आहे. तुम्ही आता हे व्यवस्थित अशा पद्धतीने कुठेही टांगू शकता. अशा पद्धतीने तुम्ही चिमट्याचा वापर करू शकता किंवा मग तुम्ही डायरेक्टली एखादा होल्डर लावून परमनंट होल्डर लावून तिथे सुद्धा हे अडकवू शकता. आता बऱ्याचदा लहान मुलांचे आपले छोट्या छोट्या पॅन्ट्स असतील, छोटे छोटे सॉक्स असतील किंवा आपलेही सॉक्स असतात, हँड क्लोथ्स असतात किंवा मग रुमाल असतात, आपले नॅपकिन असतात. हे छोट्या छोट्या गोष्टी अशा टांगल्या ना की ह्या अगदी जागा पण कमी घेतात आणि मेन म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला सुकवायला घातलं ना तर याला जास्त टाईमसुद्धा लागत नाही आणि हे खूप लवकर सुकून जातात. कारण त्यांच्या जी आहे हवा जी आहे ना ती खेळती राहते म्हणून ते खूप लवकर सुकतात. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमचे घरातील छोटे छोटे कपडे याला नक्की टांगू शकता. पावसाळ्यामध्ये कसं असतं ना की मुलांना तर शाळा असते आणि त्यांचे सॉक्स वगैरे व्यवस्थितरित्या सुकायला हवेत ना, म्हणून तुम्ही या टूलचा वापर नक्की करा. आणि मेन म्हणजे पावसाळ्यामध्येच मी हे टूल तुमच्यासोबत शेअर करते आहे कारण ह्याचा उपयोग खूप छान होतो. इन केस जर दिवसभर कपडे सुकले नसतील तर रात्री तसंही आपला फॅन सुरू असतो. सो तुम्ही हे जे काही आपण टूल बनवलं हे डायरेक्टली फॅन खाली एखाद्या होल्डरला लावून ठेवू शकता. रात्रभर फॅन खाली तुमचे कपडे हे व्यवस्थितरित्या सुकले जातील. सो अशा पद्धतीने हे टूल नक्की बनवून बघा. तुम्हाला खूप छान याचा जो आहे यूज होईल आणि तुम्ही सुद्धा मला कमेंटमध्ये म्हणणार की वाव प्राजक्ता आम्ही हे केलेलं आहे आणि करून बघा आणि मग तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. सो चला आता मी सुद्धा कपडे जे आहे याला टांगून घेते आणि तुमच्यासोबत शेअर करते की हे टूल कसं दिसतं. तुम्ही इकडे बघू शकता मी सगळे कपडे टांगून घेतले आहे आणि किती छान व्यवस्थितरित्या हे अगदी स्टेबल टांगून गेलेले आहेत आणि व्यवस्थित सुद्धा दिसतंय. नक्की बनवून बघा आणि हो मंडळी, तुम्हाला हे टूल कसं वाटलं तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रात्री अशा पद्धतीने तुम्ही फॅन खाली घरामध्ये हे टूल कुठेही अडकवून ठेवू शकता. तुमच्याकडे जे कर्टन्स असतात त्याच्या रॉडला सुद्धा तुम्ही हे अडकवून ठेवू शकता. तर मंडळी वाट कसली बघताय, पटकन या पावसाळ्यामध्ये हे टूल बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा आणि फेसबुकला नक्की फॉलो करा. चला येते मग, बाय.